सर्वांना नमस्कार. आज आपण पाहणार आहोत देशाच्या नवीन कायद्याला हालचालीला सुरुवात झालेली आहे ते म्हणजे समान नागरिक कायदा. होय, समान नागरिक कायदा. समान नागरिक कायदा नेमका काय आहे व कसा असेल हे आपण आजच्या या बातमीपत्रातून संगम न्यूज टीव्हीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. आपण जर आमच्या संगम न्यूज टीव्ही या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व येणारे सविस्तर बातमीपत्र पाहत राहा. समान नागरिक कायदा देशात लागू करण्याच्या हालचालीला मात्र सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 4 राज्यात लागू करण्यात आला आहे हा समान नागरिक कायदा. ते 4 राज्य म्हणजे गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आसाम या 4 राज्यांमध्ये केंद्र सरकार प्रायव्हेट तत्त्वावर हा कायदा लागू करण्यात येत आहे. तसेच आदर्श राज्याची अनेक स्वप्ने भारतीय राज्यघटनेने पाहिली होती. त्यावेळी त्यातील महत्त्वाचे स्वप्न म्हणजे समान नागरिक कायदा हा होय. भारतामध्ये अर्वाचीन काळापासून प्रत्येक धर्माची वेगळी धर्मसूत्रे ही अस्तित्वात होती. या धर्मसूत्रांना विवाह आणि उत्तराधिकार या बाबतीत कायद्याचा किंवा नियमांचा दर्जा मात्र होता. प्रत्येक धर्माचा उद्गम वेगळा, त्यामुळे साहजिकच ही धर्मसूत्रे ही वेगवेगळ्या थाटणीची होती. त्याचे महत्त्व इतके होते की ब्रिटिशकालीन न्यायालयामध्ये या संदर्भात सल्ला देण्यासाठी पंडित आणि मौलवी न्यायाधीशांच्या बाजूला मात्र हजर असायचे. ब्रिटिशांची भारतीय समाजावरती पकड घट्ट होती, तशी ब्रिटिश कायदेमंडळाने धर्माधिष्ठ परंतु समाजाच्या विरुद्ध असलेल्या अनेक आर्थिक नियमांचा रजा देत सर्वांना समान लागू असणाऱ्या कायद्यांच्या निर्मितीचे शिवधनुष्य मात्र पेलण्यास सुरुवात केली होती. भारतीय राज्यघटनेचे निर्मिती होत असताना मीनू मसानी या घटनेच्या उपसमितीच्या सभासदाचे प्रथमच समान नागरिक कायदा संकल्पना घटनेच्या मसुद्यामध्ये अंतर्भूत करण्याची महत्त्वाची सूचना मात्र यावेळी केली होती. मूलभूत अधिकारांमध्ये समान नागरिक कायद्याच्या अंतर्भाव करण्याच्या या संकल्पनेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही जोरदार पाठिंबा यावेळी दिला होता. मात्र इस्माईल साहेब, मेहबूब अली बेगसाहेब बहादर व इतर बड्या मुस्लिम नेत्यांनी मात्र यावेळी धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत या संकल्पनेला प्रचंड त्यावेळी मात्र विरोध केला होता. तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये कोणत्याही विवादास्पद मुद्दा टाळण्यासाठी तत्कालीन नेत्यांचा कल मात्र होता. काळाच्या ओघात घटनेच्या मसुद्यामध्ये नागरी अधिकारांचे 2 गट मात्र निर्माण झाले होते. ज्या अधिकारांचे संरक्षण करणे सक्तीचे आहेत ते भाग 3 मध्ये असलेला अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार होय. ऐच्छिक अंमलबजावणी असलेले भाग 4 मध्ये नमूद केलेले अधिकार किंवा राज्य सरकारची तत्त्वे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे असा दुहेरी स्वरूपाच्या अधिकारांमुळे घटनाकारांना तत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी सुवर्णमध्य काढणे शक्य झाले. समान नागरिक कायद्याचा अंतर्भाव मूलभूत हक्कामध्ये न करता राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये करण्यात आला. त्याच क्षणी काळाची गरज असलेल्या आवश्यक सामाजिक वास्तव्याचे रूपांतर हुलकावणी देणाऱ्या मूकजडामध्ये मात्र झाले होते. काळाच्या ओघात मूलभूत अधिकारांची व्याप्ती वाढत गेली. घटनेत अंमलबजावणीचीही कालमर्यादा सुनिश्चित करण्यात आली नसल्याचे बहुतांश मार्गदर्शक तत्त्वे कागदावरच राहिले. कायदेमंडळातील पहिल्या भाषामध्ये भविष्यातील सरकार तत्कालीन परिस्थितीनुसार समान नागरिक कायद्याच्या तत्त्वांची मात्र अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल आणि स्वतःच्या वैयक्तिक धार्मिक कायद्यांचा त्याग करून समान नागरिक कायदा अंगीकारणे हे नागरिकांच्या सुरुवातीच्या काळात ऐच्छिक असेल असे आशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली होती. न्यायमूर्ती MC छागला यांनी मात्र समान नागरिक कायद्याचा अंतर्भाव मार्गदर्शक तत्त्वामध्ये झाला असला तरी त्यांची अंमलबजावणी करणे हे धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित झालेल्या भारतामध्ये बंधनकारक असल्याचे मात्र नमूद केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीमधील पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे हिंदू विवाह कायदा. 1955 ब्रिटिश काळामध्ये तत्कालीन समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे समान नागरिक कायद्याचा पहिला यशस्वी प्रयत्न म्हणजे हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा होय. 1856च्या स्वरूपाने करण्यात आला होता. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 हा देखील असाच यशस्वी प्रयत्न
ब्रिटिश काळात मुस्लिम समाजाच्या बाबतीतही व्यक्त करण्यात आला होता. 1913 मुस्लिम शरिया वैयक्तिक कायदा 1937 आणि मुस्लिम विवाह विघटन कायदा 1939च्या माध्यमातून करण्यात आला. वेगवेगळ्या कायद्याच्या रूपाने वारंवार प्रगट होणाऱ्या या महत्त्वाच्या तत्त्वाचे रूपांतर दुर्दैवाने मूलभूत अधिकारांमध्ये होऊ शकले नाही. सुटसुटीत कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि धर्मनिरपेक्ष देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला हा मुद्दा दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये राजकीय मात्र झाला. पोर्तुगीज अधिकार लागू असताना गोव्यात समान नागरी कायदा केवळ अस्तित्वातच आला नाही, तर काळाच्या कसोटीवर टिकला देखील. गोव्याचे अनुकरण इतर राज्यांनी देखील करावे अशी मागणी मात्र यावेळी जोर धरू लागली. आपण जर आमच्या संगम न्यूज TV या मराठी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या व असेच महत्त्वपूर्ण बातमीपत्र पाहण्यासाठी, सत्यावर आधारित व देशाच्या कानाकोपऱ्यातील किंवा संविधानाच्या घडामोडीतील पाहण्यासाठी आपण आमच्या संगम न्यूज TV यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व येणारे पुढील बातमीपत्र असेच पाहत राहा. व हा व्हिडिओ ही बातमीपत्र आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून समान नागरी कायद्याबद्दल इतरांनासुद्धा सविस्तर माहिती होतील. काळाच्या ओघात हिंदू कायदे कालानुरूप पुरोगामिताच्या दिशेने बदलत गेले, परंतु मुस्लिम व इतर समाज वैयक्तिक धार्मिक कायद्याच्या बंधनामध्ये अडकून पडला. इतर धर्मियाच्या वैयक्तिक धर्माधिष्ठांत नियमांना, कायद्यांना त्यांचा धर्माचा अविभाज्य भाग म्हणून अस्तित्वाच्या लढ्याने मात्र रूप दिले आणि धार्मिक वळण घेतल्याने हा विषय मात्र गंभीर बनला. शहाबानो सारख्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या पुरोगामी निर्णय देखील नंतर येऊ घातलेल्या कायद्यामध्ये बारगळला. सरला मुद्रल विरुद्ध भारत सरकार या निर्णयामध्ये न्यायमूर्ती कुलदीप सिंह यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची सरकारी अनास्था आणि इच्छाशक्तीचा अभाव यावर सडेतोड भाष्य केले आहे. या कायद्याचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमधील निकालांद्वारे वारंवार अधोरेखित केले आहे. या विषयाची पुन्हा चर्चा होण्याचे कारण म्हणजे गुजरात सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याची केलेली घोषणा आणि या संदर्भातील समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय होय. असाच निर्णय उत्तराखंड सरकारनेही अलीकडच्या काळात घेतलेला दिसतो. मुळात राज्याला हा कायदा लागू करण्याचा अधिकार आहे असा प्रश्न अनेक घटकांकडून उपस्थित केला जातो. राज्य सरकारच्या पातळीवर घेतलेल्या या निर्णयाची कायदेशीर बाजू बघणे आवश्यक आहे. भारतीय घटनेच्या 7व्या सलग्नकामध्ये 3 सूचीचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीत नमूद विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, दुसऱ्या यादीतील विषयांवर राज्य सरकारचा आहे, तर तिसऱ्या यादीतील विषयांवर दोघांचा म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. कौटुंबिक आणि उत्तराधिकार कायदे यांचा समावेश तिसऱ्या म्हणजेच सामायिक सूचीमध्ये होतो. याचा अर्थ या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र या दोन्ही सरकारांचा आहे. भारतभर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत केंद्र सरकारने मात्र यावेळी स्पष्ट भूमिका घेतली की कायदेमंडळाला निर्देश देण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास नाहीत. ही बाब सर्वस्वी सरकारच्या अखत्यारीतील आहे. केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारचा असा कोणताही विचार सध्या नाही. केंद्र सरकारने तात्पुरती तटस्थ भूमिका घेतली असताना काही राज्य सरकारांनी मात्र पुढाकारांची भूमिका घेतलेली दिसते. भारतीय जनता पक्ष प्रणित राज्यामध्ये हा कायदा लागू करण्याची कायदा करण्याचा अधिकार तांत्रिकदृष्ट्या असला तरी समान नागरी कायद्याची जननी असलेला कलम 44ची भाषा बघणे मात्र तितकेच महत्त्वाचे होय. कलम 44 म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर सिटिझन्स. द स्टेट शाल ॲडव्हेटर टू सिक्युअर फॉर सिटिझन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ द इंडिया. या कलमातील 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे अशा होय, म्हणजे स्टेट किंवा राज्य ही संकल्पना आणि दुसरी म्हणजे थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे भारतभर लागू असणारा कलम 12 मध्ये राज्य या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. घटनात्मक दृष्टीने या कलमामध्ये वापरलेला स्टेट किंवा राज्य या शब्दाचा अर्थ राज्य सरकार असा
सरधोपट नसून राज्य या संकल्पनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीचाही अंतर्भाव होतो. विशिष्ट कलमामधील राज्य या शब्दाचा अर्थ त्या कलमास अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार लावावा लागतो. कलम 44 मध्ये नेमके काय अभिप्रेत आहे हे त्याच्या भाषेवरून आणि तत्कालीन संदर्भानुसार समजून घेणे मात्र आवश्यक ठरते. कलम 44 मध्ये थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे पूर्ण भारतभर लागू असेल असा कायदा हे शब्द जाणीवपूर्वक वापरलेले मात्र यावेळी दिसतात. कोणत्याही राज्य सरकारने कायदे मंडळ फक्त त्या राज्याच्या सीमेपुरतेच कायदे बनवू शकते. भारतभर लागू असलेला कायदा बनवण्याचा अधिकार मात्र जबाबदारी फक्त केंद्रीय कायदे मंडळ किंवा संसदेची आहे. या कलमाच्या संदर्भातही विचार केल्यास घटनेचे वापरलेला राज्य या शब्दाचा अर्थ या ठिकाणी केंद्र सरकार आहे असे वाटण्यास वाव आहे, परंतु त्यांचा थेट निष्कर्ष म्हणजे राज्य सरकारला या बाबतीत अधिकारच नाही असा काढणे उतावीळपणाचे ठरू शकते. याचे कारण व उल्लेख केल्याप्रमाणे सदर विषय सामायिक सूचीमध्ये आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचे उत्तर व तत्व हे मार्गदर्शक तत्वामध्ये आढळते, तर वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्याचे तत्व मूलभूत हक्काच्या भागामध्ये आढळते. भविष्यात या दोन्ही हक्काचा संघर्ष झाला तर मूलभूत अधिकार वरचढ चढण्याची शक्यता मात्र अधिक आहे. न्यायालयीन पातळीवर हा संघर्ष किती तीव्र होऊ शकतो हे कर्नाटकातील हिजाब प्रकरणाने मात्र यावेळी दाखवून दिले आहे. एखादी विशिष्ट चालरीत हा धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही हा नेहमीच वादाचा मुद्दा मात्र ठरलेला आहे. गोव्यामध्ये काही प्रमाणात समान नागरी कायदा लागू आहे, परंतु त्याचे इतर राज्यामध्ये तंतोतंत अनुकरण करता येणे मात्र कठीण आहे. पोर्तुगीज सरकारने 1867 मध्ये पोर्तुगीज दिवाणी कायदा अंमलात आणला आणि 1869 मध्ये त्यांच्या अधिपत्याखाली गोवा प्रदेशाला लागू केला. स्वातंत्र्य काळात गोवा दीव दमन प्रशासन कायदा 1962च्या कलम 5/1961 पूर्वी लागू असलेला सर्व कायदे भविष्यातही चालू ठेवण्यास मात्र आले. त्यामुळेच आज तागायत गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. गोव्याच्या समान नागरी कायद्याचा जन्म पूर्णपणे वेगळ्या प्रशासकीय आणि कायदेशीर पार्श्वभूमीवर झाल्याने मात्र त्याचा तंतोतंत अवलंब करणे इतर राज्यांना मात्र जिकिरीचे आहे. कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टीने संवेदनशील असलेल्या अशा या विषयामध्ये प्रशासकीय पातळीवर समिती स्थापन करून आणि त्यांनी दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून कोणत्याही घोषणा करणे मात्र योग्य व व्यवहार्य ठरले असते. थेट समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल घोषणा केल्याने समाजमन मात्र इथे ढवळून निघू शकते आणि त्यांचा नकारात्मक प्रभाव या कायद्याच्या भविष्यावरही मात्र पडू शकते. केंद्र सरकारने समान नागरी कायद्याबद्दल पावले उचलली तर ती निश्चितच अधिक सबळ आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारी मात्र ठरली असती किंवा ठरेल. या निमित्ताने राज्य पातळीवर का होईना कायदेशीर दृष्टीने सांगोपांग चर्चा मात्र होत आहे. हेही नसे थोडके या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांनी स्थापन केलेल्या समिती काय निष्कर्ष काढते हे बघणे मात्र तितकेच कुतूहलाचे ठरेल. आपण जर आमच्या संगम न्यूज टी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व येणारे पुढील बातमीपत्र समान नागरी कायद्याबद्दल पाहण्यासाठी आत्ताच बेल आयकन नोटिफिकेशनला मात्र ऑल प्रेस करा. धन्यवाद.